आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे केरळच्या वायनाडमधून। वायनाड जिल्ह्यामध्ये अर्थात राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे। मेप्पाडी जवळच्या कल्लाडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बोगदा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला आणि त्यामुळे अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे। लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे। 5 जण यामध्ये जखमी झाले तर काही जणांना स्थानिकांनी आणि बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढलंय। एनडीआरएफ त्याचबरोबर अग्निशमन दल आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी बचाव कार्यासाठी कामाला लागलेलं आहे। गेल्या 24 तासात या भागात सुमारे 265 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सुदैवानं मुसळधार पावसामुळे या प्रकल्पावरील काम आधीच बंद करण्यात आले होतं, नाहीतर हा अपघात अजूनच भीषण ठरला असता, अशी चर्चा स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि त्यानंतर आता हा मलबा हा राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे। कशा प्रकारे ही दुर्घटना घडली, कशा प्रकारे मातीचा भला मोठा ढिगारा हा वाहून आला आणि यामध्ये रस्त्यावर एक मोठा ट्रक त्याचबरोबर इतर लोकांची धावपळ उडताना देखील दिसते आणि या घटनेनंतरचं हे चित्र आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे बचाव कार्य हाती घेण्यात आलेलं होतं। स्थानिक नागरिक, अग्निशमन दल त्याचबरोबर एनडीआरएफच्या पथकाने लगोलग या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात केली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं होतं। मात्र या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जण हे जखमी झाल्याची माहिती मिळते आहे आणि ही घटना नेमकी कशी घडली हे पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत। एक भला मोठा ट्रक त्या ठिकाणी उभा होता। ट्रकच्या बाजूला काही लोक उभे होते, मात्र जेव्हा मातीचा ढिगारा वाहून आला त्यावेळी या लोकांची एकच धावपळ उडाली। हा भला मोठा ट्रक देखील त्या मातीच्या ढिगाऱ्याने अक्षरशः 50 ते 100 फूट पुढे लोटला आणि या ट्रकच्या खाली काही लोक दबले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबलेले होते आणि या सर्वांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं होतं।